आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। ओबीसी समाजाने आज आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला। खोलात जाऊन पाहिलं तर हा एल्गार त्यांच्या मागण्यांपेक्षा मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या नव्या जीआरच्या विरोधात आहे। हा जीआर ओबीसींचं आरक्षण धोक्यात आणणारा आहे असा दावा ओबीसी नेते करतात, तर ओबीसी समाजाला यातून कुठलाही धोका पोहोचणार नाही असा दावा सरकारचा आणि ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांचाही आहे। आणि आता सरकारच्या मते हा ओबीसी समाजाचा गैरसमज असेल तर समजूत कशी काढणार हा प्रश्न आहे। दुसरीकडे ओबीसी समाजात अंतर्गत फूट सुद्धा आहे। त्याचं कारण काय? मागणी तीच, मोर्चे वेगवेगळे, याचा अर्थ काय? की ओबीसी समाजाचा वापर फक्त राजकारणासाठी होतोय, समाजाचं हित अलाहिदाच राहणार आहे, ही सुद्धा शंका आहे। अशाच शंका आणि प्रश्न आहेत ज्याचा धांडोळा आज आपण आपल्या चर्चेत घेणार आहोत। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत ॲडव्होकेट दीपक राठोड, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, विनोद पोखरकर मराठा समाजाचे नेते आहेत, थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होतील, मंगेश ससाणे ओबीसी नेते, तेही थोड्याच वेळात मोर्चातून थेट ते चर्चेमध्ये येत आहेत, आणि सचिन राजूरकर आहेत आपल्यासोबत, सचिव आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे। मी सुरुवातीला राजूरकर यांच्याकडे जाईन। राजूरकरजी, आजचा मोर्चा हा ओबीसी समाजाचा एल्गार आहे त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी, यामध्ये ओबीसी महासंघाची भूमिका काय? नाही, कसं आहे, ज्यावेळी मोर्चा निघाला होता, मुंबईलाची बैठक होती, मोर्चाची सुरुवात झाली, त्यावेळी त्यांचे काही प्रतिनिधी की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा निषेध केला आणि जेव्हा 4 तारखेला मुंबईला बैठक बोलवली होती सरकारने, त्यावेळीला आम्हाला सुद्धा पाचारण केलं होतं, 10 प्रतिनिधींना बोलवलं होतं, परंतु काही नेत्यांनी, काही संयोजकांनी या बैठकीला त्यांना बोलवत असेल तर आम्ही येणार नाही अशी भूमिका घेतली। म्हणून आज जो मोर्चा निघाला, ज्या आम्ही एनजीओ म्हणून 10 वर्षापासून काम करतो राष्ट्रीय ओबीसी महासंघ, आजपर्यंत अनेक जीआर काढलेले आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघानं। म्हणजे 11 सप्टेंबर 2023ला रवींद्र टोंगे 21 दिवस उपोषण बसलं होतं चंद्रपूरला, सर्वात पहिले मोर्चा चंद्रपूरला निघाला। त्यानंतर सगळे सूर्याचा जीआर जो परिपत्र काढलं सरकारने, त्यावेळी एससी एसटी ओबीसीचा सर्वात पहिले मोर्चा चंद्रपुरात निघाला होता। मग एकीकडे जर चर्चेला जर आम्हाला विरोध करत असेल आणि या आजचा जो मोर्चा होता त्यांनी विरोध केला, त्यांना विचारायला पाहिजे ना। या संघटना आम्ही एनजीओ म्हणून काम करतो, प्रत्येक वेळी आमच्या डायसवर 7 ऑगस्टला दरवर्षी म्हणजे मंडल आयोग लागू झाला, या निमित्तानं मोठमोठे अधिवेशन होत असतात। यावरचं अधिवेशन गोव्याला झालं होतं, त्याच्यापूर्वी अमृतसरला झालं होतं। वेगवेगळ्या राज्यातले काय प्रश्न आहे हे आम्ही घेऊन अधिवेशन घेत असतो आणि समाजाचे प्रश्न ज्याची सत्ता असते त्यांच्याकडून सोडवून घ्यायचं असते। मग यावेळेचे मुख्यमंत्री संविधानिक पद आहे, मुख्यमंत्र्यांना आम्ही बोलवलं, त्यावेळे या राज्याचे गटनेते, काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार सुद्धा होते, ते सुद्धा आले होते। आम्ही समाजाचे प्रश्न घेऊन जातो आणि समाजाचे प्रश्न सोडवत असतो आणि त्याला विरोध करण्याचा काय अधिकार? सामंजस्याने ह्या प्रश्न सोडवला जाऊ शकतो, परंतु हेच हेकेखोरपणा केला असेल म्हणजे याला आम्हाला येऊच नाही द्यायचा, या संघटनेला आम्हाला बोलवतच नाही, मग आम्ही कसं काय जाणार? हा विषय आहे, खऱ्या अर्थानं हा विषय आहे। म्हणजे नेतृत्व कोण, ओबीसी समाजाचं नेतृत्व कोण करणार, इथून प्रश्न आहे आणि राहू शकते असं मी म्हणणार नाही, कारण 425 जाती आहे, प्रत्येक समाजाचे वेगवेगळे प्रश्न आहेत। तो समाज, काही समाज अलग भूमिका घेते, काही नेते अलग भूमिका घेतात, ते राहू शकते, आम्ही त्यांचं स्वागत करतो। आम्हाला त्यांनी बोलवलं म्हणजे आमचा विरोध केला, निषेध केला, आम्ही त्या मोर्चामध्ये कसं जाणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय सचिन राजूरकरजी की आजचा जो मोर्चा निघालेला आहे त्यांचा मागण्या ह्या हेकेखोरपणा आहे, हे सगळं चर्चेतनं सोडवलं जाऊ शकतं, किंबहुना ते जे म्हणतात आरक्षण धोक्यात येईल तसा धोका नाहीच आहे असा दावा आहे तुमचा? नाही, 100% कसं आहे, काल एक मोर्चा झाला, कुणबी समाजाचा मोर्चा मुंबईला झाला, 58 लाख नोंदी कोणाच्या आहेत? विदर्भातल्या आहेत, कोकणातल्या आहेत। जर त्याच्यावरती 58 लाख मध्ये मी सुद्धा येतो ना, आम्ही सुद्धा येतो ना, म्हणजे त्या नोंदी रद्द करा। म्हणजे 1969 पासून शिंदे समितीने ज्या नोंदी शोधल्या आहेत त्या नोंदी रद्द करा, म्हणजे कुणबी समाजाला रद्द, म्हणजे कुणबी समाजाचा ओबीसी नाकारणं आहे ना। दुसरीकडे
काही लोकांनी आयोगाकडे पत्र दिला ओबीसी मधून कुणबी समाजाला वगळा. बर. आणि दुसरा एक गोष्ट सांगतो 1 जून 2004 जो जी आर निघाला तो काय जी आर आहे, 5 जाती ओबीसी मध्ये टाकल्या त्यांनी. कुणबी मराठा, मराठा कुणबी, लोहा कुणबी अशा जाती टाकल्या आणि त्याचा रिसर सर्वे झाला होता 2001 ते 2003 मध्ये. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते? सुशील कुमार शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री कोण होते? आदरणीय भुजबळ साहेब होते. त्यावेळी त्यांनी विरोध करायला पाहिजे. रिसर आल्यानंतर जाती, ज्या जाती आल्या रिसर, त्या रिसर आल्या, आयोगाचा सर्वे झाला, खत्री कमिशन होतं, खत्री कमिशननं त्यांचा सर्वे झाला. ते सगळं लक्षात आलं. आत्ताचा जो आक्षेप आहे तो आहे 2 तारखेला जो जी आर निघालेला आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने ह्या कुणबी नोंदी देण्याचं किंवा एखाद्याला कुणबी दाखला देण्याची जी प्रक्रिया सांगितली आहे त्या प्रक्रियेवर बोट ठेवलंय. त्यातून ओबीसी समाज कुठेतरी धोक्यात येतोय, त्याचं आरक्षण धोक्यात येतंय असा एक दावा केलाय. पुन्हा एकदा येते मी हा प्रश्न घेऊन आपल्याकडे. तत्पूर्वी आपण आज मोर्चामध्ये विजय वडेट्टीवार यांच्या काही निवडक प्रतिक्रिया ऐकूया आणि मग मी राठोड यांच्याकडे जाईन. मूळ गावात समान आडनावाची कुटुंबे व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येनं राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका. काय चाललंय, कुठे घेऊन चाललायत महाराष्ट्राला? अरे आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं. हा जी आर काढला आणि सरकार पुरस्कृत तुमच्या मुळावर उठला हा जी आर. तुमचा उद्ध्वस्त करणारा हा जी आर, तुम्हाला बर्बाद करणारा हा जी आर आहे. हा जी आर जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. आमची कोणाशी दुश्मनी नाही, मराठ्यांची अजिबात नाही. मराठा समाज बांधवांनो, ह्या आमच्या खूप जाती आहेत. अरे यातील जातीची अवस्था तुम्ही पाहाल, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. अशा प्रकारची आमची अवस्था आहे. म्हणून आम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका. तुम्हाला स्वतंत्र मिळवा. तुम्ही स्वतंत्र घेत असाल तर आमची काही तुम्हाला विरोध नाही. जे तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये आलंय त्यावेळेस आम्हीच पाठिंबा दिला आणि आम्ही सांगितलं की कोणत्याही हालतीत मराठा समाजातील गरीब व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे. ही आमची त्यामागची भूमिका होती. काँग्रेसचे ऍडव्होकेट दीपक राठोड आपल्यासोबत आहे. दीपक राठोडजी, वडेट्टीवार म्हणतायत की हा जी आर ओबीसीच्या मुळावर उठणार आहे आणि एकूणच ओबीसी समाज उद्ध्वस्त होणार आहे. विरोधकांचं, तुमचं, काँग्रेसचं तसं मत आहे, काँग्रेस पक्षाचं, की हे फक्त ओबीसी नेते वडेट्टीवार यांचं मत आहे? ते बघा, ओबीसी नेते म्हणून वडेट्टीवार साहेब आज त्या मोर्चामध्ये सहभागी झाले. ते त्यांचं मत त्यांनी त्या सभेमध्ये मांडलेलं आहे. एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने आदरणीय राहुल गांधीजींची भूमिका मी अगदी 1 मिनिटामध्ये इथे स्पष्ट करतोय की आदरणीय राहुल गांधी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये फिरत होते त्यावेळेला राहुलजींनी ही भूमिका मांडली होती की सबंध देशामध्ये जातनिहाय जनगणना करा आणि त्या जातनिहाय जनगणनेनुसार ओबीसी असतील, बाकी इतर समाज असतील, सर्वांना त्यांच्या हिस्सेदारीनुसार आरक्षण द्या. 50% जी मर्यादा आहे ती वाढवून प्रत्येक जाती धर्माला त्याच्यामध्ये कसा न्याय देता येईल याचा एकच रामबाण उपाय आहे, म्हणजे जातनिहाय जनगणना. ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली. आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे 2 जातीमध्ये 2 धर्मामध्ये सतत भांडणं लावायचं. आज मराठ्यांना कुठंतरी हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण द्यायचं आणि ओबीसींना त्यांच्या अंगावरती घालायचं. म्हणजे राज्यकर्त्यांचं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, ह्या लोकांचं काम एवढंच राहिलंय का की जातीमध्ये फक्त भांडणं लावायचे, धर्माधर्मामध्ये फक्त भांडणं लावायचे. या अगोदर ते धर्मावरती बोलायचे, आता जातीमध्ये कुठंतरी तरी आज गावपाडा चालवत असताना आपण पाहता सबंध महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्या वेळेला गावगाडा चालवत असतो त्यावेळेला 12 बलुतेदार, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला हे स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला सर्व जाती धर्माच्या लोकांना, 12 बलुतेदार लोकांना एकत्र घेऊन या स्वराज्याची स्थापना श्रींनी केली. कुठंतरी त्या धर्तीवरती शिवाजी महाराजांचा फक्त मतांपुरता आशीर्वाद घ्यायचा, वापर करायचा आणि त्यांच्या विचारांवरती चालायचं नाही, असं कुठंतरी. पण म्हणजे दीपकजी, तुमचा असा दावा आहे का की 2 सप्टेंबरचा जो जी आर आहे ती मराठ्यांची सुद्धा फसवणूक आहे असं म्हणताय तुम्ही? बघा, मी खूप वेळेला सांगत आलोय, आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलो की या सगळ्या गोष्टीचा एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे जातनिहाय जनगणना. आज नाही, मागच्या या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा जातनिहाय जनगणनेची मागणी कोणी केली? आदरणीय राहुलजींनी केली. राहुलजींनी लोकसभा इलेक्शनच्या अगोदरपासून सांगितलं
की या देशामध्ये जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन निघणार नाही. बरं, आम्ही याच्यात एक मुद्दा सांगतो. आम्ही जिथे सत्तेत आहोत, आम्ही तेलंगणामध्ये आहोत, कर्नाटकामध्ये आहोत, आम्ही तिथं केलंय. आज तेलंगणामध्ये ओबीसीला 42% पर्यंत आरक्षण आम्ही तिथं देऊ शकलोय. मग महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाहीये? देश पातळीवरती का जनगणना जातनिहाय होऊ शकत नाही? इथल्या सरकारचा कुठंतरी नाकर्तेपणा. कसं आहे, RSS ला या बीजेपी वरती RSS चे संस्कार आहेत आणि RSS वरती इंग्रजांचे संस्कार आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. फोडा आणि राज्य करा. दोन जातीमध्ये, दोन धर्मामध्ये सतत भांडणं लावायचे काम आणि ते बघत बसायचं काम आज देवेंद्र फडणवीस करतात. हा माझा स्पष्ट आरोप या निमित्ताने. सत्ताधारी या चर्चेमध्ये असते तर त्यांनी कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले असते, पण आम्ही आज भाजपच्या अनेक प्रतिनिधींना या चर्चेत बोलवण्याचा प्रयत्न केला, मात्र एकानेही या चर्चेमध्ये येण्याची तयारी दाखवलेली नाहीये. मंगेश ससाणे त्यांच्याकडे उत्तरं नाहीयेत म्हणून कदाचित ते आज चर्चेमध्ये सहभागी सुद्धा होऊ शकत नाही. ते आता त्यांचं त्यांना माहिती, त्याचंही उत्तर मिळतंय का आपल्याला बघायला लागेल. मंगेश ससाणे आहेत आपल्यासोबत, ओबीसी नेते आहेत. ससाणेजी, मला वाटतं आज तुम्ही या मोर्चात सहभागी होतात. वरकरणी असं दिसलेलं आहे की हा मोर्चा ओबीसींच्या कुठल्या मागण्यांपेक्षा तो GRच्या विरोधात आहे. GRचा विरोध करून आता काय मिळणार आहे? हा GR निघालेला आहे, कोर्टाने दोनदा तो रद्द करण्यासाठी किंवा त्याच्यावर स्थगिती देण्यासाठी फेटाळलेला आहे. पुढे काय होणार आहे? त्याला वे अराउंड काही दिसतोय का, की सरकार हे अशा पद्धतीने ओबीसींची खेळते? ही अजूनही भावना आहे तुमची? नाही, नक्कीच. कारण की सर्वात मुख्य मागणी आमची तीच होती. ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत. ओबीसीच्या फेलोशिप आहेत, ओबीसीचे हॉस्टेल्स आहेत, ओबीसीचे आर्थिक विकास महामंडळाला जी दुजा भाव दिला जातोय, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि ओबीसीचं, त्याचं जर कंपॅरिझन जर राज्यासमोर आलं, सारथी आणि महाज्योतीला निधी जो अलोकेट झाला, त्यांच्या बिल्डिंग, त्यांना जागा, हे जर आलं तर महाराष्ट्रामध्ये खरंच समजेल की कशा प्रकारे एकाच समाजासाठी रेड कार्पेट जाते. विषय आजचा होता 2 सप्टेंबरचा GR. आता तुम्ही म्हणालात की दोनदा तो GR फेटाळलेला आहे कोर्टाने, तर असं अजिबात झालेलं नाही. मागच्या तारखेला ठीक आहे, याच्या आधी या रीट पिटिशन ज्या होत्या त्या 5 रीट पिटिशन आधी एका कोर्टासमोर गेल्या होत्या, रेवती डेरे मोहिते आदरणीय न्यायाधीश आणि संदेश पाटील. तर या संदेश पाटील साहेबांनी या संदर्भामध्ये आधी कधीतरी मराठा समाजाच्या संदर्भामध्ये कुठेतरी कोर्टामध्ये बाजू मांडलेली असू शकते, ज्यावेळेस ते प्रॅक्टिशनर असतील. त्यामुळे त्यांनी नॉट बिफोर मी केलं होतं आणि मग त्यानंतर बऱ्याच 2-3दा मेन्शनिंग केलं आणि मग ती परवा दिवशीची 6 तारखेची हेअरिंग लागली होती. त्या हेअरिंगला कोर्टाने सांगितलं की काही अमेंडमेंट आहेत, मग ते दुसऱ्या दिवशी लगेच मॅटर ठेवलं. आता सेम डे एक म्हणजे प्रायमरी स्टेजला ते मॅटर होतं, त्यामुळं एक्स पार्टे आपण तसं म्हणता येईल. पहिल्याच दिवशी कोण इंटरिम स्टे देत नाही. परंतु ज्या आत्महत्या होता ते 13वी आत्महत्या झालेली आहे. समता परिषदेचे ते बोचरे म्हणून जे आमचे ओबीसी एक सहकारी होते, त्यांनी सविस्तर पोस्ट लिहिली, स्टेटसला ठेवली की मुख्यमंत्री महोदय तुम्ही हे काय केलं, का आमच्या तुम्ही अशा भावनांची खेळले. आणि त्यांनी मग भुजबळ साहेब, त्यांनी मग बाकी प्रकाश आंबेडकर, मग हाके, मग मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे यांनी हा लढा लढावा, पण आता मला वाटत नाही काय होईल म्हणून आत्महत्या केली. मग मला सांगा, हा लोकांचा अनरेस्ट, अशा जर भावना जर बाहेर नाही आल्या, मग यासाठीच हा मोर्चा होता. आणि दुसऱ्या याच्यामध्ये नक्कीच न्यायप्रविष्ट विषय आहे, पण लोक भावनिक असतात, हे असे टोकाचे निर्णय घेतात. मग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियाला जे कुणबीचे दाखले फिरतात, ते कुणबीचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फिरतात, ते एक सर्टिफिकेट फिरतंय जरांगेंचे मार्गदर्शक प्रदीप सोळुंके आणि त्यांनी पोस्ट लिहिली. मग हे असं खिजवणाऱ्या गोष्टी जर झाल्या तर मग कुठेतरी अनरेस्ट असतोच ना, ओबीसीचा आक्रोश असतो. त्यामुळं मग सरकारला दाखवायला की तुम्ही हे काय करताय, तुम्ही हे काय केलंय, आमच्या ओबीसीचा जीव जातात आहे, ह्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. तुम्ही अशा प्रकारे SC ST OBC VJNTचे दाखले द्यायच्या कायद्यात त्या अडाणी माणसाच्या दबावातनं तुम्हाला कुठेतरी मुंबईतनं त्याला बाहेर काढायचा होता, तुम्हाला कुठेतरी तुमची खुर्ची टिकवायची होती. देवेंद्रजी फडणवीस अत्यंत अभ्यासू आहेत, स्वतः वकील आहेत आणि खूप तांत्रिक गोष्टी पाहून सगळे निर्णय घेतात. पण यांनी हा जो निर्णय घेतलाय, तर मी जबाबदारीने सांगतो तो नक्कीच त्यांच्या अंगलट येणार आहे. कारण की इतक्या महत्वाच्या कायद्यामध्ये आमची सह्याद्रीवर बैठक झाली या संदर्भामध्ये. विश्लेषण मी जवळजवळ 15-20 मिनिटं सांगितलं. ज्या कायद्या, हा जो शासन निर्णय ज्या कायद्यावर बेस आहे, जो SC ST
सर्टिफिकेट देण्याचा ऍक्ट 2000 आणि 2012 सालचे जे रूल्स आहेत या दोन्ही याच्यामध्ये नातेसंबंध आणि कुळ याची डेफिनेशन नाहीये. मग ज्या गोष्टींची डेफिनेशन नाहीये असे शब्द जर तुम्ही एवढे महत्वाचे याच्यात टाकले, म्हणजे मला जर दाखला घ्यायचा आहे, मला माझे वडील कोण होते, आजोबा कोण होते हे मला सिद्ध करावं लागतं, मला पुरावे गोळा करायला लागतात, वंशावळ मला जुळवायला लागती. या GR माध्यमातून ज्याच्या वडिलांचा आजोबांचा कुणब्याचा कुठला पुरावा नाहीये, कुठल्या नोंदी नाहीयेत, त्यांनी एखादा नातेसंबंधातला कुळातला व्यक्ती पाहायचा त्या गावातला, आणि मग तो नातेसंबंधातला व्यक्ती जर ऍफिडेव्हिट द्यायला तयार झाला की संबंधित अर्जदार हा माझ्या नातेसंबंधातला आहे, हा माझ्या कुळातला आहे आणि याला कुणब्याचा दाखला द्यावा, असं जर तुम्ही या GR माध्यमातून असं जर कट कारस्थान करत असताल, अशा प्रकारची पद्धत हे करत असताल, SC ST OBC मध्ये सर्व मिळून जवळजवळ 700-800 जाती असतील. तुमचा मुद्दा लक्षात आला. म्हणजे ही प्रक्रिया जी या आधी क्लिष्ट होती किंवा या आधी ती रीतसर प्रक्रिया होती, ती आता सरकारने आणखीन सोपी केलेली आहे. आणि कही सुनीपे आपण म्हणतो असा दावा तुम्ही जो करताय, कही सुनीपे दाखले मिळून जात आहेत. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. पण माझा अजून एक प्रश्न आहे, म्हणजे मला तो राजूरकर आणि मंगेश ससाणे या दोघांनाही विचारायचा आहे. ओबीसी समाज आज एवढा इमोशनल झालेला आहे. तुम्हीच आता नमूद केली ससाणेजी की 13 आत्महत्या झालेल्या आहेत. ओबीसी नेते एकवटत का नाहीत? तिकडे बबनराव तायवाडे म्हणतात ह्या GR मुळे धोका कुठचा पोचणार नाहीये, ओबीसी महासंघ यातनं वेगळा राहतो. इकडे वडेट्टीवार आज मोर्चा काढतायत, ते सांगतायत की आम्हाला हा GR नकोच आहे, हा GRच रद्द केला पाहिजे. भुजबळ पण तेच म्हणतात, पण ते आजच्या मोर्चाला येत नाहीत. ते काही दिवसांनी समता परिषदेचा वेगळा मोर्चा काढणार आहेत. वेगळे संसार का स्थापन करतात असे ओबीसी नेते? ससाणेजी, पहिल्यांदा तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. नाही, आता मी तुमचे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. ओबीसी नेते म्हणजे भुजबळ काय येत नाहीये, वडेट्टीवार आहेत. आता सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसी हा खूप वेगवेगळ्या जात समूहामध्ये विभागलेला आहे. आणि आता जे तसे आपले महसूल म्हणजे मराठवाड्यातले नेते वेगळे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे आहेत, विदर्भातले वेगळे आहेत आणि वेगवेगळ्या जाती आहेत, तिथं त्यांचा डॉमिनन्स आहे. दुसरा विषय आला की तुम्ही म्हणताय की काय म्हणतात डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे. भुजबळ साहेब, प्रकाश शेडगे, पडळकर, लक्ष्मण हाके, वाघमारे, मंगेश ससाणे, वडेट्टीवार, त्याच्यानंतर विदर्भातले सगळे कुणबी नेते, राजाराम पाटील, तुमचे लिंगायत समाजाचे धोंड, सगळ्यांचं म्हणणं आहे की हा GR ओबीसीचा आरक्षणाचा घात करणार आहे. कारण की ज्या व्याख्या टाकलेल्या आहेत, जे शब्द टाकले त्याच्या व्याख्या नाही. एक जण असा आहे आमच्यातला की बाबा त्यांचं ते वेगळं मत आहे आणि त्यामुळं 99% एकीकडे एखादा असू शकतो. आता मला याच्या आणखीन खोलामध्ये जायचं नाही. सचिन राजूरकर माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष अशी का भूमिका घेतात ते माझा त्यांना सवाल आहे. तिराईत व्यक्तीचा ऍफिडेव्हिट नातेसंबंधातील कुळातील, मग नक्कीच माझा आरोप आहे की बबनराव तायवाडे हे नक्कीच सरकारचे लाभार्थी आहेत. तुमचं गोव्याला अधिवेशन होतं त्या ह्याला फक्त देवेंद्र फडणवीस येतात. सह्याद्री अतिथीवर मीटिंग लागती, फक्त बबनराव तायवाडे यांच्या संघटनेला कसं काय बोलावलं जातं? इतर आम्हाला विचारूया आपण विचारूया त्यांना तुमचा प्रश्न विचारूया. राजूरकरजी, या प्रश्नांची काय उत्तर आणि हे वेगळी घरं का आहेत एवढी ओबीसीच्या? मी 2 सेकंद नाही याच्या पुढचं सांगतो, 2 सेकंद. याच्यामध्ये तिथं मीडियाला सांगितलं जातं फक्त बबनराव तायवाडेंची हे घ्यायची, आमचे ते विठ्ठल तळेकर वगैरे उपोषणवाले त्यांना त्यांची तुम्ही बाईट नाही घ्यायची, असं त्यांनी आम्हाला आज सांगतात. मग हे असं का, हा आमचा सवाल. विचारूया राजूरकरजी थोडक्यात. नाही, पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देतो. तुम्ही व्याख्या नाही सांगितली म्हणजे 2012च्या रूल्स मध्ये नातेवाईक याचा अर्थ भटक्या जमाती, वेगवेगळी अधिकृत केलेल्या विशिष्ट जमाती, भटक्यामध्ये शासन अधिकृत विशिष्ट जाती जमाती व्यतिरिक्त वंशावळीनुसार अर्जदार हा वडील रक्ताचे नातेवाईक असा असेल. या 2012च्या रूल्स मध्ये आहे. मंगेश ससाणे आमचे मित्र आहे, आम्ही चांगले मित्र आहोत. जेव्हा आम्ही साखळी उपोषण बसवलं होतं त्यांचा स्वतः फोन आला होता, तेव्हा 2 सप्टेंबरचा GR निघायचा होता. हा 2012चा रूल्स आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे म्हणजे नातेवाईक कोण घ्यायचा, सत्ताक पद्धत आहे त्याच्यात, आहे का नाही हे वाचायला 2012चा रूल. दुसरी गोष्ट ते असं म्हणतात अधिवेशन आज नाही घेतलो आम्ही,
7 ऑगस्ट 2016ला पहिलं अधिवेशन नागपूरला झालं, दुसरं अधिवेशन आमचं दिल्लीला झालं, तिसरं अधिवेशन आमचं मुंबईला झालं, चौथं अधिवेशन आम्ही हैदराबादला घेतलं, 5वं आणि 6वी कोरोनाचा काळ होता, 6वं अधिवेशन दिल्लीला घेतलं, 7वं अधिवेशन आम्ही नाही, प्रश्न असा आहे की ओबीसी समाजाची तोंड वेगवेगळ्या संघटनांची वेगवेगळ्या दिशांना का आहेत? का राजकीय त्यांचे इंटरेस्ट वेगळे आहेत? बघा भुजबळ आणि वडेट्टीवार तर वेगवेगळ्या पक्षांचे आहेत, हे समजू शकतो. बबनराव तायवाडेंचं काय? माझं बोलू द्या. नाही, माझं असं होतं, आम्ही तायवाडे सोडले तर समाजाचे सगळ्या संघटनांचा विरोध आहे त्याला, आम्ही त्यामुळे त्यांची समाजाचे भूमिका प्रश्न संशयास्पद घेऊ, वाटते. ऐकून घ्या, आम्ही समाजाचे प्रश्न घेऊन जातो. मला सांगा, रवींद्र टोगे 21 दिवस उपोषणाला बसला होता का नाही? सांगा. 11 सप्टेंबर 2023ला आमचं 100% उपोषण संपलं. 100% 30 तारखेला मंगेशजी ससाडे 29 तारखेला बैठकीमध्ये उपस्थित होते, स्वतः होते ते. तिथं काय झालं, त्यानंतर 56 रस्ते सुरू झाले का नाही, आधार योजना सुरू झाल्या का नाही, त्यांनी सांगावं. आम्ही सरकारचे लाभार्थी आहे म्हणतात. कोणता लाभार्थी आम्ही? सचिन राजूरकरनं कोणता लाभ घेतला? 25 वर्ष समाजाचं काम करतो, कोणताही लाभ घेतला नाही. तुमच्यावर वैयक्तिक राजूरकर साहेब, तुमच्यावर वैयक्तिक माझे आरोप अजिबात नाही, अजिबात नाही. नाही, कसं आहे, बबनराव तायवाडेंची तेव्हा- भूमिका तेव्हा- ही आम्हाला ऐकून घ्या. कळण्यासारखी. मी व्यक्ती प्रेम करणारा माणूस नाही, संघटना प्रेम आहे. आई संघटना आम्ही बांधली आहे, त्या माध्यमातून. मग तुम्ही काय असं म्हणता, मी असं म्हटलं तर आरोप टाकला तर मला सांगा. 1/2/2004चा जो आहे GR निघालाय, खत्री कमिशन, तुम्हीच सांगत होतं. मला तुमचं भाषण ऐकलं म्हणजे मी, तेव्हा कोण होतं? त्याला चॅलेंज मी केलेलं आहे, त्याला चॅलेंज मी केलेलं आहे. ठीक आहे, 2 आपण वर्षापूर्वी. भुजबळ साहेब स्वतः उपमुख्यमंत्री हे बघा, बोट दाखवत राहिलं तर जशा संघटनांची तोंड वेगवेगळ्या दिशांना आहेत, तसंच वेगवेगळ्या दिशांना हे प्रश्न सुटत राहतील आणि मूळ प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार नाही. विनोद पोखरकरांकडे जाते मी, मराठा नेते आहेत. विनोद पोखरकरजी, आता मंगेश ससाणे सुद्धा म्हणाले की सरकारला हा नवा GR भोवणार आहेच, मराठा समाजाने सुद्धा सावध राहावं, कारण हे न्यायालयात टिकणारं आरक्षण नाहीये. नाही, मुळात एक लक्षात घ्या, आता बराच वेळ मी ही सगळी चर्चा ऐकत होतो, त्याच्यावरून एक मला दिसून आलं की हे स्वतःच्या पायात पाय घालून पडायची यांची कामं चाललेली आहेत आणि हे लढा देत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात. मुळात एक समजून घेतलं पाहिजे की मराठा समाजाच्या आरक्षणाची किंवा GRची काळजी मंगेश ससाणेजींनी करण्याची गरज नाही. मराठा समाज त्यासाठी समर्थ आहे आणि या सरकारसोबत 2 हात करायला मराठा समाज तयार आहे. त्यामुळे आता जर सरकारने मराठ्यांसोबत घात केला आमचं नुकसान तर होणार आहे. निश्चितपणे तुम्हाला त्याची सांगतो, काळजी आम्ही पुन्हा करणार एकदा, करायची. आता तर आम्ही मुंबईत आलो होतो, आता आम्हाला मंत्रालयात घुसावं लागेल जर आता काही जर केलं तर. कारण का, हा GR जो आहे हा हैदराबाद आम्ही पण जाऊ शकतो, आम्हाला नाही थांबू शकत कोण. आणि मराठा कुणबी आहे. मराठा हा 2004चा जो GR आहे त्यानुसार बहुतांश भागामध्ये मराठा हायकोर्टाने समाजाकडे फेटाळलंय मराठा कुणबी तीनदा. दाखले आहेत आणि त्यामुळे हायकोर्टाने कुठेतरी फेटाळलेलं आहे. आता या अशा पद्धतीची जी धुळपेक आहे, मला बबनराव हायकोर्टाने तायवाडेंची फेटाळलेलं आहे, भूमिका जी सुप्रीम आहे, कोर्टाने पण फेटाळलेलं त्यांच्याकडे आहे. तर आभार व्यक्त करायचे आहे. नाही, कारण का सांगतो? एकमेकांना हे लक्ष्मण चॅलेंज समजा देत हाके राहून असतील. कोर्टामध्ये काय करा, प्रक्रिया करा. होणार आहे ती बदलणार नाहीये. ससाणेजी नाही, आणि बघा, कोर्टामध्ये हा पोखरकरजी, GR विनोद टिकणार आहे. पोखरकरजी, मला दोघांनाही विनंती आहे की एकमेकांना चॅलेंज देण्यात काही पॉईंट नाहीये इथे. नाही, हे लढाई मंत्रालयात आपापला समाज घुसतात, आपापला घुसायची लढणार आहे. भीती मी कोणाला सगळ्यात शेवटी देतात काँग्रेसकडे येते. मला काँग्रेसची भूमिका लक्षात आली आहे. जातीय जो तो जनगणनेची लढतोय. तुमची अल्टिमेट मागणी तुम्हाला आहे, घुसतात. पण जातीय जनगणनेला अजून बराच उशीर आहे. आता हा जो समाजामध्ये संघर्ष आहे त्यावर काँग्रेसची काय भूमिका आहे? माझ्याकडे शेवटची 30 सेकंद आहेत. राठोडजी. नाही बघा, महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. माझी या निमित्तानं सगळ्यांनाच विनंती राहणार आहे की आपण गावगाडा चालवत असताना मी तेव्हाही सांगितलं की आपण ओबीसी असो, मराठा असो, 12 बलुतेदार असो, आपण सर्वजण एकत्रितरित्या व्यवस्थितरित्या हा लढा खरं म्हणजे हे केला पाहिजे. आपण कुठंतरी सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभेसह सगळ्या जणांनी आपण वागणूक राहिली पाहिजे. मुद्दा असा आहे की समजुतीची भूमिका घ्यायची कोणी? मराठा समाजाचं असं म्हणणं आहे आम्ही समजुतीची भूमिका घेतली तर आम्हाला आरक्षण मिळणार नाही. ओबीसी म्हणतात नाही, आम्ही आपण समजून समजुतीची घ्या. भूमिका घेतली तर आमचं आरक्षण जातंय. घ्यायची कोणी समजुतीची भूमिका? हा मुद्दा, हा प्रश्न आज का उपस्थित राहिला महाराष्ट्रात? वडेट्टीवार साहेब आज नागपूरमध्ये मोर्चा काढतात. त्या नाही, वडेट्टीवार साहेबांनी मागच्या ऐका ना, वर्षी ऐका ना, संघर्ष होता मी म्हणून आपल्या- दादा जरांगे पाटलांच्या आपल्या आंदोलनाला भेट भाषणाच्या- दिली आणि हैदराबाद आपल्या कॅसिनो बोलण्याच्या लागू वेळेला मी करावं, बोलतो मराठा होतो. समाजाला मला कुणबी दोन- दाखले मिळावे अशी त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली. मला हे 2 नेमकं मिनिटाचा आता break काय आहे. मी झालं? आपल्यामध्ये आपण त्यांचं म्हणणं ऐकूया. राठोडजी, आपण त्यांचं म्हणणं ऐकूया. हे म्हणले होते ज्याच्या नोंदी एक मिनिट, पोखरकरजी, आपण राठोड यांचं म्हणणं ऐकूया. राठोडजी बोला. एवढंच सांगायचं राठोडजी बोला. की आज जो प्रश्न उद्भवलाय तो नेमका कशामुळे उद्भवलाय?
राज्य सरकारकडे आपण मायबाप सरकार म्हणून बघतो. एखाद्या घटकाला न्याय देत असताना दुसऱ्या घटकावरती अन्याय होतो किंवा नाही हे तपासून बघायचं काम राज्य सरकारचं आहे. दोन्ही घटकांना समान न्याय देण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे. तर आज मी बंजारा समाजातनं येतो. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देतो म्हणून देवेंद्र फडणवीस मागच्या अनेक वर्षापासून ते सांगतात. परंतु देवेंद्र फडणवीसांनी बंजारा समाजाला एसटीत आरक्षण दिलेलं नाही, धनगर समाजाला एसटीत आरक्षण दिलेलं नाही. अशा अनेक मागण्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रत्येक म्हणजे थोडक्यात तुम्ही सुचवताय की सरकारच्या ज्या भूमिका आहेत त्याच्यामुळे समाज दुभंगतोय. एक गोष्ट नक्की की समाज दुभंगायला लागलेला आहे. जी भीती व्यक्त केली जात होती तसं चित्र आपल्याला नक्की दिसतंय. ही असंतोषाची पाचर इथे ठोकली गेलेली आहे का? तर हो, ही पाचर ठोकली गेलेली आहे आणि त्यामुळेच एक ओबीसीचं तोंड एका दिशेला आहे, मराठ्यांचं तोंड एका दिशेला आहे. आज बंजारा समाज म्हणतोय आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्या, आज आदिवासी म्हणतोय यांनी आमच्याकडे यायचं नाही. सगळे समाज त्यांची तोंड वेगवेगळ्या दिशांना आहेत. त्यांच्या मागण्या आपापल्या समाजासाठी आहेत. आपल्या समाजासाठी मागण्या करणं हे चुकीचं नसतं. मात्र या सगळ्यात तारेवरची कसरत करणाऱ्या सरकारने खरोखरी कसरत करताना एक गोल्डन सेंटर शोधलाय का? बॅलन्स केलेलं आहे का आपलं ओपिनियन? हा खरा प्रश्न राहतो. ती पाचर काढण्याची वेळ आता आलेली आहे. नाहीतर ती पाचर जर अति खोलात गेली ना तर समाज अक्षरशः दुभंगून तुकडा पडायची भीती जी व्यक्त होतीये ना ते सत्यात उतरायला वेळ नाही लागणार. सगळ्यांनीच त्याच्यामुळे वेळीच शहाणं व्हायला हवं. चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.